नव्या करारामधून पहिले तिमोथी अध्याय 2 वचने 1-7, जुना करार दुसरे इतिहास 20 1-30, नवा करार पहिले तिमोथी 2 1-7 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. 1 ते 30 वचने. दुसरे इतिहास अध्याय 20 1 ते 30 वचने. मोवाब आणि आमोन यांच्यावर मिळालेला विजय. यानंतर मोवाबी व आमोनी आणि त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक लोक रुद्ध करावयास यहोपाशावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशापाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हनुमंतामार उर्फ यल नदी येतवर आला आहे. यहोशापाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुद्याने उपास करावा असे त्याने फरमाविले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यात आले. यहोशापाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी व यरूशलेमकर यांच्या जमावामध्ये उभा राहिला. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना. राष्ट्राच्या सर्व राज्यावर तूच शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तू समोर टिकाव धरवत नाही. हे आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवाशास आपल्या इस्रायल प्रजेपुढे घालून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहम याच्या वंशजास कायमचा दिला आहे ना. ते येथेच बसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रित्यर्थ त्यांनी हे पवित्र स्थान बांधिले आहे. ते म्हणाले आहेत की तरवार, दैवील, क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आम्हावर आला तर या मंदिरास तुझे नाम दिले आहे. त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमच्या ऐकून आमचा बचाव करशील. पहा, हे आमोनी, मोवाबी व सेंडर पहारातले लोक, इस्रायल लोक मिसर देशाहून येत असता त्यांना तू ह्यावर स्वारी करू दिली नाही. ते ह्यांच्याजवळून वळून निघून गेले व ह्यांचा त्यांनी नाश केला नाही. पहा, जे वतन तू आम्हास दिले आहे त्यातून आम्हास घालून देण्यासाठी ते आले आहेत. असे हे आमचे उलटफेड करण्यास आले आहेत. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करण्यास नाहीस ना. कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे हे आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. तेव्हा सर्व यहुदी आपली मुले बाळे व स्त्रियासह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. मग आसा वंशातला यहिजियल बिन जखर्या बिन बनाया बिन येईयल बिन मतन्या लेवी हा त्या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशापाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करावायचा. पहा, ते सिमघाट चढून येत आहेत. यरुयल रानापुढे जेथे खोरे संपले तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे असे तारण करील ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. मग यहोशापाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले. त्याप्रमाणे सर्व यहुदी व यरूशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्यांच्या पुढे दंडवत घातले. आणि कहाती व कोरही ह्यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्रायलचा देव परमेश्वर याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले. ते अगदी पहाटेस उठून तकोबाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशापाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका.
तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. हे ते स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अमोनी, मवाबी व सेंदर पहाडातले लोक हे यहूदावर चाल करून येत होते. त्याच गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्याचा मोड केला. अमोनी व मवाबी, सेईर व पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा उद्ध्वस्त करावा म्हणून त्याचवर उठले. सेईर निवाशाचा निपात केल्यावर ते एकमेकाचा वध करू लागले. रानातील टिहाळणी बुर्जा नजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकिली. तेव्हा चौकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यास दिसून आले. यहोशाफाट व त्याचे लोक लूट करावयास आले तेव्हा त्या प्रेतामध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईनात. लूट एवढी होती की ते 3 दिवसपर्यंत करीत होते. चौथ्या दिवशी ते बराखा म्हणजे आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकवट झाले. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थळाचे नाव बराखा खोरे असे आजवर पडले आहे. मग सर्व यहुदातले लोक व येरुशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट हे मोठ्या आनंदाने येरुशलेमेकडे परत चालले व त्याच्या अग्रभागी यहोशाफाट होता. परमेश्वराने त्यास आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते. ते सारंग्या विणा व करणे वाजवीत येरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी आले. परमेश्वर इस्रायलच्या शत्रूशी लढला. हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यातील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यास बसला. अशा प्रकारे यहोशाफाटाच्या राज्यात स्वास्थ्य मिळाले कारण त्याच्या देवाने त्यास चोकडून आराम दिला. पहिले तिमोथेय 2:1-7. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी. राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित म्हणजे मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही. विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
आपला देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आणि त्या अनुषंगाने आपणा सर्वांना मंडळीचा पालक म्हणून हा प्रजासत्ताक दिन आनंदाचा सुखाचा जाव हे शुभेच्छा आहेत. त्याच वेळेस आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं शीर्षक आहे अरिष्ट आणि संकट आलेल्या असताना माझी वृत्ती काय असते. अरिष्ट आणि संकट आलेले असताना माझी वृत्ती काय असावी. त्याला दुसरं आणखीन एक शीर्षक आम्ही देऊ शकतो यहोशाफाटाची प्रार्थना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्या अनुषंगाने आम्हाला तिमोथेच्या पहिल्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगत आहे की राजाकरिता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकरिता प्रार्थना करावी आणि रदबदली करावी. आणि म्हणून आमच्यावरती ह्या देशाचे नागरिक म्हणून जबाबदारी आहे. फक्त आजचा दिवस आला, 26 जानेवारी आली, सुट्टीचा दिवस आला म्हणून आम्ही सुट्टी एन्जॉय करू शकत नाही. तर आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत म्हणून आम्ही आपल्या अधिकाऱ्यांसाठी, राजे लोकांसाठी प्रार्थना करणं, दररोज प्रार्थना करणं गरजेचे आहे. यासाठी की आम्ही सुभक्तीमध्ये आणि त्याच वेळेस शांतीने, गंभीरपणाने आणि स्वस्थपणे आम्हाला आयुष्यक्रमण करता येईल. आम्हाला जर आयुष्यक्रम असं जगायचं आहे तर आमच्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं ज्या राष्ट्रामध्ये मी तुम्हाला ठेवलेलं आहे त्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी कष्ट आणि प्रयत्न करा. देवाने आम्हाला ह्या भारत देशात ठेवलेलं आहे म्हणून ह्या भारत देशाचं भलं कसं होईल त्याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट येशूने सांगितली. येशूला प्रश्न विचारला, येशू कैसराला कर देणं योग्य का अयोग्य. आणि येशूने सांगितलं जे कैसराचं ते कैसराला द्या, जे देवाचं ते देवाला द्या. आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत म्हणून ह्या देशाचे जे कर आहेत ते आम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्यापासून आम्ही पळवाट काढू शकत नाही. जर आम्ही ती पळवाट काढत आहोत, सरकारचे कर सरकारला जर भरत नाही तर याचा अर्थ येशूने जी आज्ञा आम्हाला दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन आम्ही करत नाही. मागील वर्षी एका व्यक्तीने मला सांगितलं, पालक साहेब मला 0 इन्कम टॅक्स बसतो. मी म्हणलो चांगली गोष्ट आहे पण वास्तविक पाहता मी इन्कम टॅक्स भरायला पाहिजे. मी म्हणलं तू माझ्याकडे जर कबुली द्यायला आला असशील तर कबुली माझ्याकडे देऊ नको, जाऊन इन्कम टॅक्स भर. तो म्हणाला पास्टर माझं वार्षिक उत्पन्न आज्ञानं मांडण्याचा एक भाग आहे. आमच्याकडे जर पैसे तेवढे येत असतील तर आम्ही सरकारला दाखवून इन्कम टॅक्स भरणं ही आमची जबाबदारी आहे. तर आम्ही ह्या देशाचे योग्य ते नागरिक होऊ. आता येऊ देवाच्या वचन. यहोशाफाट नावा किंवा हा राजा आहे. इस्रायलाच्या इतिहासामध्ये हा एक राजा आहे की जो चांगला राजा आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये आम्हाला जेवढे सगळे राजे लिहिलेले आहेत ना, हे सगळे राजे जे आहेत हे चांगले राजे आहेत. इतिहासाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले सगळे राजे चांगले का आहेत तर त्याचे 2 प्रमाण इतिहासाचं पुस्तक लिहित असताना मांडले गेले. पहिलं प्रमाण जे आहे ते आहे त्यांचा पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे जर ते चालत असतील तर ते चांगले राजे आहेत. दुसरं प्रमाण हे होतं त्यांनी देवाच्या मंदिराविषयी आणि त्याच वेळेस लोकांच्या आत्मिक जीवनासाठी त्यांनी जे केलेलं आहे ते जर चांगलं असेल तर मग तो राजा चांगला आहे. बाकी त्याच्या जीवनामध्ये काय घडत आहे याकडं इतिहासाचं पुस्तक लक्ष सहसा देताना आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या यहोशाफाटाकडे येतो त्यावेळेस हा यहोशाफाट जो आहे याच्याकडे आल्यानंतर हा एक चांगला राजा म्हणून ह्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्याची दुसऱ्या पुस्तकात इतिहासाच्या नोंद करण्यात आलेली आहे. आपल्याकडे इतिहासाची 2 पुस्तकं आहेत. मूळ इब्री जो बायबल आहे, इब्री बायबलमध्ये किंवा यहुदी लोकांच्या बायबलमध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी इतिहासाचं एकच पुस्तक आहे.
इतिहासाचं पुस्तक आमच्याकडं जुन्या कराराच्या मध्ये आलेलं आहे. यहुदी लोकांच्या बायबलमध्ये जुन्या कराराचं पुस्तक हे त्यांचं शेवटचं पुस्तक, इतिहासाचं पुस्तक हे जुन्या कराराचं शेवटचं पुस्तक आहे. आणि म्हणून हा फरक कालपरत्वे भाषांतर होत असताना, गोष्टी घडत असताना, पुस्तकं लावत असताना त्यावेळेस लोकांनी तो केलेला आहे. पण मूळ असणाऱ्या इब्री भाषेमध्ये हे शेवटचं पुस्तक आहे. आणि ज्या वेळेस आम्ही यहोशाफाटाकडे येतो, हा यहोशाफाट जो आहे याच्या नावाचा अर्थ आहे परमेश्वर न्यायाधीश आहे. देव योग्य तो न्याय करणारा आहे. परमेश्वर न्यायाधीश आहे. आमचा देव अन्यायी न्यायाधीश नाही, आमचा देव न्यायाधीश आहे. आणि म्हणून यहोशाफाटाला सांगताना सांगितलेलं आहे, हा यहोशाफाट नावाचा अर्थ आहे परमेश्वर न्यायाधीश, योग्य न्यायाधीश आहे. इतकंच नव्हे, या यहोशाफाटाचा काळ जो आहे तो यहुद्याचा राजा म्हणून, यहुदी राष्ट्राचा राजा म्हणून 873 ते 849 ख्रिस्तपूर्व हा त्याचा असणारा राज्याचा कालावधी आहे. ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो त्यावेळेस हा यहोशाफाट याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतो. तो आपला पूर्वज दावीद याच्या असणाऱ्या वर्तणुकीप्रमाणे तो चालला. ज्याप्रमाणे दावीद चालत होता त्याप्रमाणे तो चालला. दावीद देवाचं भय धरून चालत होता, दावीद देवाचं ऐकून चालत होता, दावीद देवाने सांगितलेल्या गोष्टी आहेत अशा मान्य करत होता. असा हा यहोशाफाट की जो दावीदाच्या दावीदाच्या असणाऱ्या तुलनेत त्याप्रमाणे तो चालत होता. एवढंच नव्हे, ज्या वेळेस यहोशाफाटाने राज्यकारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस राज्यकारभार हातामध्ये ह्या यहोशाफाटाने घेतल्यानंतर, ह्या यहोशाफाटाकडे आपण आल्यानंतर हा जो यहोशाफाट आहे याचा आम्हाला वृत्तांत साधारणतः 16व्या अध्यायापासून पुढे आम्हाला वाचायला भेटतो की हा यहोशाफाट त्या असणाऱ्या यहुदी लोकांचं राज्यकारभार करत आहे. ज्या वेळेस मी यहुदी राष्ट्र म्हणतो किंवा बायबल यहुदी राष्ट्र म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ आहे दक्षिणेकडचं राज्य. कारण की ज्या वेळेस शाऊल, दावीद आणि शल्मोन राजा ह्या तिघांच्या काळामध्ये संपूर्ण असणाऱ्या राज्यकारभाराला इस्रायलाचं राज्य म्हणत होते. कारण ह्या तिघांनी 12 वंशावरती राज्यकारभार केला. परंतु शल्मोनानंतर त्याचा मुलगा आला आणि राज्याची विभागणी झाली. विभागणी होत असताना जे 10 वंश वरच्या बाजूला गेले की ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना इस्रायल म्हटलं. जे खालच्या बाजूला 2 वंश आले, यहुदा आणि बन्यामीन, त्यामुळे त्याला यहुदा राष्ट्र म्हटलं. ह्या यहुदा राष्ट्राला यहुदा म्हणण्याच्या मागचा दृष्टिकोन बायबल हे सांगतं की त्या ठिकाणी यहुदा वंश हा मोठा वंश होता आणि म्हणून त्याला यहुदा राष्ट्र किंवा यहुदिया प्रांत हे म्हणण्यात त्यांना सांगू लागले. म्हणून ज्या वेळेस आम्ही इस्रायलाचा मॅप पाहतो, वरच्या बाजूला गालिल, मध्ये शमरोन, ज्या ठिकाणी यरुशलेम आहे तो जो भाग आहे खालचा तो आहे यहुदिया प्रांत. ह्या यहुद्याचा हा राजा यहोशाफाट आहे. यहोशाफाट ज्यावेळेस राज्य करू लागला त्यावेळेस त्याच्या वडील मेल्यानंतर त्याच्याकडे राज्यकारभार आला आणि राज्यकारभाराला सुरुवात केल्यानंतर ह्या यहोशाफाटाने सगळं काही चांगलं केलं. ह्या यहोशाफाटाने त्यावेळेस त्याच्या असणाऱ्या राज्यामध्ये होत असणारी मूर्तीपूजा ह्याने मोडकळीस काढली. असणारे त्यावेळेसची मंदिरं, मोठी मोठी स्तंभ ह्या यहोशाफाटाने तोडून टाकले. इतकंच नव्हे, ह्या यहोशाफाटाने देवाच्या वचनाकडे लक्ष लावलं. जे नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिलेलं होतं आणि संदेशाच्या द्वारे येणारे संदेश त्यावरती मनन करून तो आपला राज्यकारभार करत होता. त्याने लोकांना देवाच्या मंदिराकडे आणण्यासाठी, किंबहुना आजच्या भाषेत जर म्हणायचंय तर देवाच्या समक्षतेमध्ये आणण्यासाठी ह्या असणाऱ्या यहोशाफाटाने पुष्कळ परिश्रम केले. आणि त्यावेळेस हा देवाचा गौरव करत होता. देव सांगेल त्या गोष्टी यहोशाफाट वारंवार त्याच्या राज्यामध्ये करत होता. आणि यहोशाफाट हे सगळं करत होता म्हणजे त्याने मूर्तीपूजा बंद केली. सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या आशेरा मूर्ती, अमुक मूर्ती, तमुक मूर्ती तोडल्या. त्याच्या राष्ट्रातून त्याने मूर्तीपूजा बंद केली. तो आता देवाचं ऐकत होता, देवाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी करत होता. देव सांगतो त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये गोष्टी घडत होत्या आणि तो देवाला सन्मान देत होता. ह्या सगळ्या गोष्टी तो करत होता. त्यामुळं देव ह्या यहोशाफाटावरती प्रसन्न झाला आणि हा प्रसन्न झाल्यामुळं यहोशाफाटाच्या राज्यामध्ये शांती होती, आनंद होतं.
प्रीती होती, यहोशाफाटाच्या राज्यामध्ये सुबत्ता होती. लोक जे होते यहोशाफाटाच्या राज्य कारभारातले, हे सगळे देवाच्या असणाऱ्या अधिकारामध्ये, देवाच्या असणाऱ्या कृपेमध्ये हे सगळे जण वाढत चाललेले होते. कारण की ते देवाला पाहिजे त्याप्रमाणे जीवनक्रम जगत होते. देवाने लावून दिलेले नियमशास्त्रातले नियम हे पाळत होते. ज्या वेळेस त्यांना देवाला नुसतंच गौरव द्यायचंय, त्यावेळेस सहज कुणीतरी जाऊन देवाच्या मंदिरामध्ये होमार्पण करत होते, जाऊन लेवी आणि याजकांशी संबंधित राहत होते. त्यावेळेस देवाची उपासना केली जात होती. लोक घराघरामध्ये आणि मंदिरामध्ये येऊन देवाच्या नावाला गौरव आणि सन्मान देत होते. असं हे यहोशाफाटाचं राज्य सगळं काही नीट चाललेलं आहे. कुठलाही शत्रू त्याच्यावरती चाल करत नव्हतं. हे सगळं नीट चाललंय. आणि नीट चालू असताना घटना घडली की जे आमच्या शास्त्रपाठामध्ये आहे, एक अरिष्ट या यहोशाफाटाच्या राज्यावरती येऊन उभा राहिलं. एक संकट यहोशाफाटाच्या राज्यावरती येऊन उभा राहिलं. हे संकट जे आहे, हे संकट युद्धाचं संकट आहे, ज्याच्या संगती यहोशाफाटाने कुठल्याही प्रकारचं दुष्कृत्य केलं नाही. यहोशाफाट राजा म्हणून त्याने अम्मोनी, मोवाबी आणि सेईर डोंगरातले लोक ह्यांच्या संगती त्याने कुठल्याही गोष्टी केली नाही. अम्मोनाईट आणि मोवाईट जे आहेत, अम्मोनी आणि मोवाबी लोक जे आहेत, हे जे आहेत हे लोटाचे वंशज आहेत. लोटाला त्याच्या 2 मुली, ज्या वेळेस सदोम आणि गमोराचा नाश झाला त्यावेळेस लोट, त्याची पत्नी आणि ह्या 2 मुली सदोम आणि गमोरा सोडून देवाच्या आज्ञेप्रमाणे ते पळू लागले. आणि लोट म्हणताना म्हणतो, मी फार लांब जाऊ शकत नाही, पण एवढी मात्र कृपा कर की मी त्या डोंगरापर्यंत जाईल, एवढी कृपा कर. आणि त्यासाठी तो मान्य होतो देवदूत. तो म्हणतो, पहिला तू निघ, पळ. आणि तो निघत असताना एक आज्ञा दिलेली होती, आणि आज्ञा दिली होती, मागे वळून पाहू नको, मागे वळून पाहू नको. लोटाची बायको आणि 2 मुली सगळ्या पळू लागल्या, धावू लागल्या. ते काय चालत चालले नव्हते, गल्लकबगीने चालले होते. आणि होत असताना लोटाच्या बायकीने काय केलं, मागवळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. प्रिय बंधू भगिनींनो, देव ज्यावेळेस म्हणतो मागवळून पाहू नको, त्यावेळेस मागवळून पाहायचंच नसतं. कारण की संत पाऊल म्हणतो, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करू, पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेवर मी धावतो, हेच एक माझे काम. पण तिने मागवळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. आजही तुम्ही इस्रायलला गेल्यानंतर, इस्रायलवरून तुम्ही ज्या वेळेस इजिप्तला जाता, ताबा बॉर्डर क्रॉस केल्यानंतर त्या डोंगरावरती तुम्हाला त्या ठिकाणी एक खडक दिसतो की जो मिठाचा पिलर आहे. आणि त्या पिलरकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर तो गाईड सांगतो, ही लोटाची पत्नी आहे. आजही लोटाची पत्नी समस्त जगाला ओरडून सांगते की तू मिठाचा खांब होऊ नकोस, मागे वळून पाहू नकोस. मागे वळून पाहिल्याने आम्हाला काही साध्य होत नाही. इतिहास आम्हाला धडा देऊ शकतो, परंतु इतिहास आमचा भविष्य घडवू शकत नाही. एवढी ताकद इतिहासामध्ये नाही. आमचा सर्वसमर्थ देव आमचं भविष्य काळ घडवू शकतो, ही सत्यता आहे. परंतु तिने वळून पाहिलं. तिने वळून पाहिल्यामुळं घरावरती दुःख आलं ना हो. काय झालं, काय झालं? हो, आम्ही कधी कधी बायबल फार लिमिटेड वाचतो. बायबल आम्ही फार लिमिटेड विचार करतो. ती मिठाचा काम झालं, आई गेली, 2 मुली वडिलांसंगती गेल्या, दोन्ही मुलींनी संगमत केलं. तीच त्या ठिकाणी जर त्यांची आई असती तर ते कधीही घडलं नसतं. त्यांनी संगमत केलं आणि ते म्हणले आपल्या वडिलाचा वंश चालवायला पाहिजे. आणि दोघे आळीपाळीने दोघांनाही मुलं झाली. एक अम्मोनाईट झाला, एक मोवाबाईट झाला. अम्मोनाईट आणि मोवाबाईट जे आहेत, किंवा अम्मोनी आणि मोवाबी लोक जे आहेत, हे असणारे लोटाचे वंशज आहेत. हे सध्या त्यांचं त्यावेळेस अम्मोनाईट आणि मोवाबाईट यांचं असणारं वस्तीचं ठिकाण आजचा जो जॉर्डनचा भाग आहे ना, त्या जॉर्डनमध्ये अम्मोनी आणि मोवाबी लोक राहत होते. आता मग सेईर डोंगरातले लोक आले. सेईर याकोबाचा भाऊ एसाव, सेईर डोंगरातले लोक हे एसावाचे वंशज आहेत. त्या ठिकाणी तो म्हणतो, मी येसावाला सेईर भाग देऊन टाकला, सेईर डोंगर देऊन टाकला, त्याच्यावर तुझी वस्ती होईल. म्हणून ज्या वेळेस इस्रायल राष्ट्र मिस्रातून निघालं, टप्प्याटप्प्याने प्रवास करत ज्यावेळेस ते निघाले, आणि ज्या वेळेस देवाने सांगितलं आता तुम्हाला वचनदत्त भूमी घ्यायची, त्यावेळेस देव
मोशेला स्पष्टपणे सांगतो, किंबहुना नंतर तो आरोनाला सांगतो. आरोनापासून पुढे पिढ्यानपिढ्या त्या लोकांना हे सत्य माहीत आहे. आणि ते हे होतं, देव म्हणतो तुम्ही अम्मोनी आणि मोवाबी लोकांवरती, सेईर डोंगरातल्या लोकांवरती तुम्ही चढाई करून जायचं नाही, कारण मी लोट आला आणि त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना मी हा भाग दिलेला आहे. सेईर डोंगर मी एसावाला दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर चढाई करायची नाही. आणि म्हणून इस्रायल लोक हे ज्या वेळेस आले, येत असताना ते त्यांच्या बाजूने वळसा मारून त्यांनी प्रवास केला. आणि असे लोक की जे मोवाबी, अम्मोनी आणि सेईर डोंगरातले लोक जे आहेत, की ज्यांच्या संगती फार वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी त्यांच्या संगती इस्रायल राष्ट्र चांगलं वागलं, देवाने सांगितलं, असे अम्मोनी, मोवाबी आणि त्याच वेळेस हे सेईर डोंगरातले लोक सगळे एकत्र झाले आणि यहोशाफाटाचा राज्य कारभार उलटून टाकावा, यहोशाफाटाला नेस्तनाबूत करावं. यहोशाफाटाला ज्या राज्यावरती तो राज्य करत आहे ते यहुदा राज्य पुन्हा हस्तगत करावं, ती भूमी पायदळी तुडवावी. आणि म्हणून हे निघाले. पवित्र शास्त्रामध्ये देव इस्रायल लोकांना म्हणाला होता, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही तर पहिली गोष्ट मी करेल, तुमच्याकडे नैसर्गिक आपत्ती आणेल. जरी तुम्ही सुधारला नाहीत मग तुमच्यामध्ये रोगराई आणेल. जरी तुम्ही सुधारला नाही तर तुमच्या शत्रू सैन्याला आणेल. आणि जरी तुम्ही सुधारला नाही तर मी जगामध्ये तुम्हाला परागंदा करेल. देव टप्प्याटप्प्याने करतो. देवाने यहोशाफाटाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आणलेली नव्हती, पण ह्यांनी एकत्र केलं. इतकंच नव्हे, पुढं एक ठिकाणी देवाचं वचन जुन्या करारात आम्हाला सांगतं, मी हे राष्ट्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या लोकांना शिक्षा करा. मी तुम्हाला त्यांना शिक्षा करण्यासाठी तुमच्या हातात दिलेले होते, परंतु तुम्ही त्यांना ताडण केलं आणि म्हणून मी तुमच्याकडून सगळा हिशोब घेईल. देवाने शिक्षा आणि ताडण यात फरक आहे. शिक्षा म्हणजे काय? त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांनी देवाकडे वळणं. ताडण म्हणजे काय? ज्या राष्ट्रांना देवाने सांगितलं तुम्ही तिथं जा, ते यासाठी गेले की त्यांनी त्या असणाऱ्या इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना संपूर्णपणे नेस्तनाभूत करावं. आणि म्हणून त्या देव म्हणतो, मी तुमच्याकडनं त्याचा हिशोब घेईल, कारण मी तुम्हाला त्यांना शिक्षा देण्यासाठी पाठवलं होतं, तुम्ही त्यांना ताडण करू लागलात यासाठी. आणि सेम गोष्ट करण्यासाठी अम्मोनी, मोवाबी, सेईर डोंगरातले लोक आले आणि कुणीतरी येऊन ह्या यहोशाफाटाला सांगितलं, यहोशाफाटा बघ, सावध आहेस, आता आपलं जे राज्य आहे ह्या राज्यावरती चढाई करण्यासाठी हा मोठा समुदाय येत आहे. यहोशाफाटाचं जर आम्ही अगोदरच्या शास्त्रपाठामध्ये वाचलं तर आम्हाला त्याच्याकडे साधारणतः वेगवेगळे सरसेनापती आहेत. त्या प्रत्येकाकडे लाखो असणारे सैनिक आहेत. त्या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर साधारणतः 12-13 लाख सैनिक यहोशाफाटाकडे होतं. एवढंच नव्हे तर ह्या यहोशाफाटाने प्रत्येक शहर सुरक्षित राहावं म्हणून प्रत्येक शहरामध्ये त्याने छावणी निर्माण केली होती. त्या ठिकाणी सैनिक होते. हे निराळे यहोशाफाटाकडे मिलिटरी होते, सगळ्या गोष्टी होते. आणि कुणीतरी येऊन सांगितलं, बघ, एक मोठं संकट येऊन उभं आहे. हे संकट जे आहे, हे संकट जे आलेलं आहे, हे संकट आता आपलं राज्य जिंकणार आहे. आणि यहोशाफाटाने ते सगळं ऐकलं आणि यहोशाफाटाने पहिलं काम केलं, तो देवापुढे नतमस्तक झाला. यहोशाफाट देवाकडे प्रार्थना करू लागला. यहोशाफाटाने डिक्री काढली, यहोशाफाटाने फरमान काढलं की राज्यातले सर्व लोकांनी उपवास धरावा, प्रार्थना करावी, कारण की आमच्यावरती हे अरिष्ट आलेलं आहे. आमच्यावरती हे अरिष्ट आलेलं आहे, आमच्याकडे हे संकट आलेलं आहे. आणि हे पहिली महत्वाची गोष्ट, यहोशाफाट देवाच्या समोर लीन आणि नम्र होतो. यहोशाफाट देवाकडे प्रार्थना करतो. यहोशाफाट त्याच्या संगती त्याच्या अख्ख्या राष्ट्राला म्हणतो, आम्ही उपवास करून ही गोष्ट करावी. ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र येऊन एखाद्या गोष्टीसाठी उपवास आणि प्रार्थना करतात त्यावेळेस देव ती ऐकतो. उपवास आणि प्रार्थना जिवंत देवाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस जाऊन पोहोचते त्यावेळेस देव तिचा आदर करून उत्तर देतो. निनवे शहराला ज्यावेळेस राजाने सांगितलं, अरे सगळे एकत्र या, गोंताटण्याचा आपला नाश होणार आहे, त्यांनी सगळ्यांनी उपवास आणि प्रार्थना केली आणि देवाचं मन बदललं. नवीन करारामध्ये ज्यावेळेस पेत्राला तुरुंगामध्ये टाकलं
त्यावेळेस प्रेषित जण माडीवरच्या खोलीमध्ये जमून ते एकाग्रतेने प्रार्थना करत होते आणि पेत्राची सुटका झाली. पेत्र दार वाजवतोय, हॅलो मी आलोय. लोकांची इच्छा आहे त्या ठिकाणी जमलेल्या पेत्राची सुटका व्हावी. पेत्र दारावर थाप मारतोय. रुदा नावाची मुलगी म्हणते पेत्र आलाय, पण सगळे ऐकणारे म्हणतात तुला भास झालाय. फार भयंकर गोष्ट आहे. होय, प्रार्थना करायची, देवा उत्तर दे, दिलेल्या उत्तरावरती विश्वास ठेवायचा नाही म्हणजे आम्ही देवासंगती पण विश्वासू नाही हे दाखवण्याची गोष्ट आहे. आणि ते म्हणतात नाही, आणि पेत्र दार वाजवतच राहिला, वाजवतच राहिला, वाजवतच राहिला. आणि मग दार उघडलं आणि पेत्र समोर उभा आहे. आणि मग पेत्राने वृत्तांत सांगितला की त्याला देवाने कसं सोडवलं. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि देव आमच्या प्रार्थनेची उत्तरं देतो, त्यावेळेस त्या प्रार्थनेसाठी आम्ही देवासंगती विश्वासू राहणं गरजेचं आहे. आद्य ख्रिस्ती मंडळी पेत्राला पाहिजे देवासंगती विश्वासू राहिली. ह्या असणाऱ्या यहोशाफाटाने सर्वात पहिली महत्वाची गोष्ट केली, त्याने दिवस नेमस्त केला. त्याने लोकांना आव्हान केलं, या प्रार्थना करूयात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचे लोक हो, ज्या वेळेस आमच्यावर अरिष्ट येतं त्यावेळेस आम्ही काय करतो? यहोशाफाटाने मुळात राजा म्हणून काय केलं पाहिलं होतं माहितीये का? त्याचे सगळे जनरल्स, त्याचे सगळे सरसेनापती, सेनापती, मिलिटरीचे लोक, अधिकारी यांना एकत्र जमवायला पाहिलं होतं. हा विचार केला पाहिला होता, आमच्याकडे किती युद्ध आम्ही किती दिवस लढू शकतो, आमच्या राष्ट्रामध्ये आमच्याकडे अन्नसाठा किती आहे, आमच्याकडे असणारी शस्त्र आणि अस्त्र किती आहेत, आमच्याकडे असणाऱ्या गोष्टी एकंदरीत किती आहेत, आम्ही जर युद्ध केलं तर कोणती व्यूहरचना आम्ही स्वीकारायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने आम्ही रचना केली पाहिजे, कसं आम्ही ह्या लोकांना पळून लावायला पाहिजे, हे तो राजा म्हणून करणं अपेक्षित होतं. परंतु तो म्हणतो, या आम्ही परमेश्वराच्या नादी लागू, देवाकडे प्रार्थना करू. आणि मीही प्रार्थना करतो, तुम्हीही प्रार्थना करूयात. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून स्तोत्रकर्ता 118 मध्ये म्हणतो, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, कारण त्यांच्यापासून सहाय्य मिळणे कठीण आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. एकामागे एक दोन्ही वचन आहेत. स्तोत्र संहिता 118, सुंदर स्तोत्र. तो म्हणतो, चला देवाच्या नादी लागू, देवाकडे जाऊ, कारण की आमचं शत्रू सैन्य आलंय. माझ्याकडं असणाऱ्या रिसोर्सेस वरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी देवाकडे विश्वास ठेवणं मान्य करेल. मी देवाकडे जातो, कारण की सर्व समर्थ देवाच्या हाती पडणं हे कधीही चांगलं आहे. दाविदाने शिरगंती केली, किती लोक आहेत, आणि दाविदाने शिरगंती केल्यानंतर एक मरी आली, आणि मरी आल्यानंतर दाविदाकडे निरोप आला, दाविदा अरे बघ बाबा, तू शिरगंती केली म्हणून मरी आलेली आहे, संदेष्टा येऊन सांगतो. आणि दावीद म्हणताना असं म्हणतो, तो म्हणतो तुला मरी पाहिजे, दुष्काळ पाहिजे, शत्रू पाहिजे. तो म्हणतो मला हे काही नको, मी सर्व समर्थ देवाच्या हाती पडणं चांगलं आहे, कारण देव दयाळू आणि कृपाळू आहे, मंद क्रोध आहे. तो मला शिक्षा दिल्यामुळं पुन्हा तो माझ्याकडे प्रसन्न मुख होऊन मला आशीर्वाद देईल. आणि दावीद देवाकडे गेला, देवाची हाक मारली आणि देवाने त्याच्या हाकेला उत्तर दिलं. हा म्हणतो, चला आपण देवाकडे जाऊ. आज देवाचे वचन ऐकणारे देवाचे लोक हो, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतं, अरिष्ट येतं, त्यावेळेस आम्ही कोणाकडे जातो? आम्ही कोणाकडे जातो? आम्ही मुळात देवाकडे जाणं गरजेचं आहे. एखाद्या मुलावरती जर संकट आलं तर तो कोणाकडे जाईल? कोणाकडे जाईल? वडिलांकडे जाईल. देव आमचा पिता आहे, आम्ही देवाकडे गेला पाहिजे. आम्ही आमच्या पित्याला सोडतो आणि इकडं तिकडं पळू लागतो. आम्ही पित्याकडे जाणं गरजेचं आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्या पित्याला आब्बा आणि बाप्पा अशी हाक मारू शकतो. आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे, त्याला हाक मारणं गरजेचं आहे. कारण देव आमच्या प्रार्थना ऐकतो, देव आम्ही उच्चारलेले शब्द ऐकतो, देव आमच्या मनाचा भाव ऐकतो. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या ज्या प्रार्थना आहेत, ह्या प्रार्थना देवाला ऐकायला आवडतात. त्या केवळ शब्द नसावेत, तर त्या अंतःकरणापासून देवाकडे गेलेल्या प्रार्थना असाव्यात. आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने देवाकडे गेलेत. आमच्या प्रार्थना जीव, आत्मा आणि शरीर याचं एकत्रीकरण असायला पाहिजे. नाहीतर मी प्रार्थनेला बसलोय, मी रविवारी चर्चला बसलोय, आणि चर्चला बसल्यानंतर आता चर्च तर सुरू झालंय आणि माझ्या डोक्यामध्ये विचार चाललेत, आता गेल्यानंतर काय जेवण बनवायचंय,
आता दुसऱ्याच्या डोक्यात विचार चाललाय, किती वेळा बाबा बोलणार आहे कोणास ठाऊक. लहान मुलांनी बाबा म्हणलं तर चांगली गोष्ट आहे हो. त्या आबासारखं आहे ना. काय पोरं म्हणतात चर्चमधले ना, आबा म्हणतात, बाबा म्हणतात. पण माझ्याच वयाच्या माणसाने कोणाला तर सांगायचं, काय माहिती बाबा किती वेळ बोलणार आहे आणि काय बोलतो. अहो कठीण आहे गोष्ट. आम्ही देवाकडे गेलो पाहिजे, देवाला मागितलं पाहिजे, आणि मग आम्ही बसलोय तर भक्तीला, पण आमच्या डोक्यात चक्र चाललंय, हे काय करायचं ते काय करायचं. म्हणजे मी देहाने येतोय, माझा आत्मा कुठंतरी भटकत आहे. आता शरीर बसलंय म्हणून ते हृदय धडकतंय, जीव आहे इथं. आत्मा मात्र चालल्या भटकायला, विचार मात्र चालल्यात भटकायला, सगळीकडे भटकून येतात. काय करायचं ते, त्याला भक्ती म्हणता येणार नाही. म्हणूनच आम्हाला ज्या वेळेस शंभरोणी स्त्रीचा दाखला, शंभरोणी स्त्रीचा वृत्तांत आहे, त्या ठिकाणी तिने विचारलं, ती म्हणाली, गुरुजी आम्हाला तर सांगितलं की आम्ही ह्या गिरिजिम पर्वतावरती उपासना करावी, आणि तुमचे लोक म्हणतात जर देवाची उपासना करायची असेल तर यरुशलेमेच्या डोंगरावरती उपासना करावी. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, बाई आता असे दिवस येत आहेत ना ह्या पर्वतावरती ना तिथं, तुम्हाला जो माहित नाही त्याची उपासना करता, आणि आम्हाला जो माहित आहे त्याची उपासना करतो. आम्ही भक्तीला येत असताना आम्ही ह्याची आठवण ठेवायला पाहिजे, आम्ही ज्याच्या उपासनेला आलोय तो आम्हाला माहित आहे का. जर आम्ही माहित असून जर उपासना आणि प्रार्थना करतो ना, तर आम्ही यरुशलेमेमध्ये ज्या देवाचं वास्तव्य होतं, ज्या देवाने यहुदी लोकांवरती आणि समस्त जगावरती प्रीती केली, ज्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिला, त्याची उपासना आम्ही करत आहोत. आणि जर आम्हाला हे माहित नाही आम्ही कोणाची उपासना करत आहोत, तर आम्ही शंभरोणी लोकांसारखी उपासना करत आहोत. म्हणून येशू स्पष्ट म्हणला, तुम्हाला माहित नाही अशा देवाची तुम्ही उपासना करता. आणि येशू म्हणतो, पण देव आत्मा आहे, त्याची उपासना त्याच्या उपासकाने आत्म्याने आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस उपासनेला येतो ना, त्यावेळेस आत्म्याने आणि खरेपणाने उपासना आत्म्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आम्ही आत्म्यात करतो त्यावेळेस देवासंगती आम्ही निगडीत होतो. खरेपणाने मध्ये त्याच्यामध्ये आमची दांभिकता नसावी, आमच्या चेहऱ्यावर मुखवटा नसावा. आम्ही देवाला भेटायला आलोय ना, देवाला भेटायला पाहिजे. नाहीतर देवाला भेटायला आलोय आणि देवाला भेटायला आल्यानंतर शेजारची चांगली साडी दिसते, कितीला आणली, आत गेलं मातीत. इकडे बसल्यानंतर नवीनच अंगठी दिसते तुझ्या हातात, गेलं ते मातीत सोनं. आम्ही देवाला भेटायला, ज्या देवाला आम्ही भेटायला आलो ना, आमचा देव सर्वश्रेष्ठ, त्याच्या संगती आम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे, त्याच्या संगती आम्ही जोड. त्याला म्हणतो आपण जीव आत्मा आणि शरीराने एकत्र येणं. देवा संगती, देवाची वेळ, यावेळेस देवाची वेळ आहे ना, देवा. नाहीतर बसलोय चर्चमध्ये, काढलाय मोबाईल, चाललंय आपलं, चाललेत गेम्स. आम्ही देवाचा फोकस बाजूला ठेवला, आम्ही देहाने येतोय. इथं बसलो आणि डोक्यात चाललंय, आज क्रिकेटची मॅच आहे, आज कोण जिंकला, फुटबॉलची मॅच आहे, रोनाल्डोने किती गेम मारले असतील, गोल मारले असतील. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो ना, त्यावेळेस देवाला अंतकरण समजतं, कारण देव अंतकरण पडताळणारा देव आहे. आणि तो म्हणतो, चला देवाच्या नादी लागू. यहोशाफाट सगळ्यांना घेऊन आला. आता यहोशाफाटाच्या प्रार्थनेतले मुद्दे पाहूयात. यहोशाफाटाने प्रार्थनेला सुरुवात केली आणि तो म्हणतो, हे आमच्या पूर्वजांच्या देवा. कोणाच्या देवा? अब्राहम, इसाक, याकोब, योसेफ. आता हे यहुदा वंशाचे म्हणून यहुदा नंतर त्यांचे जे आले ते सगळे, आणि मग तो येता दाविदानंतर आमच्याकडे राजे पण आलं. हे आमच्या पूर्वजांच्या देवा. जोपर्यंत वयोवृद्ध मंडळी आपल्या पुढच्या पिढीला देवाचं सत्य समजून सांगणार नाही, तोपर्यंत पुढच्या पिढीला देवाकडे हे म्हणता येणार नाही, हे आमच्या पूर्वजांच्या देवा. एक तर आम्ही आमच्या लेकरांना पुढच्या पिढीला देवाकडे आणण्यासाठी कारण ठरू, किंवा आम्ही आमच्या पिढीला, त्या पुढच्या पिढीला त्यांना देवापासून दूर घेऊन जाण्याचं ठिकाण ठरू. आमचे पूर्वज जे ख्रिस्ताकडे आले ते फार आशीर्वादित आणि देवभिरू लोक होते. त्यांनी कुठल्याही गोष्टीची कधी अपेक्षा केली नाही. हो, केली का? निस्वार्थपणे आले, दगड खाल्ले, मार खाल्ले, परागंदा झाले, जीव घेऊन पळाले.
पळतच राहिले. आणि त्यांनी पुढच्या पिढीला आम्ही का ख्रिस्ताकडे आलो ते सांगितलं. पुढच्या पिढीला सांगितलं. कोणीतरी म्हणलं, अरे मलाच देव माहित नाही, मीच येशूचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही. आता मी काय सांगू माझ्या मुलांना, बाबा मी चर्चला महिन्यात एकदा जातो, तू नाही आला तरी चालेल 2 महिने. बाबा मी चर्चला आलोय, पण चर्चला आल्यानंतर मी कुठंतरी जाऊन बाहेर बसतो, तू आल्यानंतर कुठंतरी बसला तरी चालेल. प्रिय बंधू भगिनींनो, एक तर आमची पिढी आमच्या पुढच्या पिढीसाठी देव काय आहे हे सांगू शकतं, किंवा आम्ही त्यांना देवापासून दूर घेऊन जाऊ शकतो. हा यहोशाफाटाला त्याच्या मागच्या पिढीने सांगितलं होतं, आमच्या पूर्वजांच्या देवा, हे आमच्या पूर्वजांच्या जीवनात तू असंच काम केलं, तू हेच केलंस. ज्या वेळेस त्यांना भीती वाटली त्यावेळेस ते तुझ्याकडे आले. आज परमेश्वरा मी भीती आहे आणि देवाला मला भीती वाटते हे सांगायला आम्हाला लाज वाटू नये हो. आम्हाला देवाला सांग, देवा मला भीती वाटते आता, सांगा. देवाला सांगायला शिका. देवाला माहिती आहे ना माझं हृदय धड 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 चाललंय भीतीने. आम्ही हृदयावरती बघतो. भीती हृदयात नाही, भीती इथं पोटात आहे. बघा, भीती वाटली की इथं पोटात गडबड होते. परीक्षेला जाताना म्हणून मुलं 2-2, 3-3 वेळेस उगाच वॉशरूमला जात नाही. इंटरव्ह्यूला जाताना मुलांना उगाच पोटामध्ये गडबड होत नाही. फिलिंग्स सेट डाऊन हिअर. आम्ही आमच्या भावनासहित देवा आमच्या पूर्वजांना तू या भावनेतून बाहेर काढलं. मी कोण आहे, मी पण तुझ्याकडेच आलोय, कारण माझ्या पूर्वजांनी मला शिकवलं. माझ्या पूर्वजांनी जर मला योग्य ख्रिस्त दिला तर तोच ख्रिस्त मी माझ्या जीवनात आणि माझ्या पुढच्या पिढीला द्यायला हवा. नाही तर आम्ही विद्रूप ख्रिस्त देऊ, नाही तर आम्ही जो ख्रिस्तच नाही तो देऊ, नाही तर मग आम्ही शंभरोनी लोक ज्याची उपासना करायचे ना तो देऊ, की जो त्यांना माहीतच नव्हता. कठीण आहे ना हो, ज्याला माहीत नाही त्याची उपासना करायची. तो म्हणतो, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा कोमा. त्याची भावना आहे हो, परमेश्वर म्हणतो त्यावेळेस. आमच्या देवाला परमेश्वर म्हणतात. एकदा कोणतरी म्हणलं, कसला परमेश्वर, कुठला परमेश्वर? अरे उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायात जर तुम्ही वाचलंच नाही तर तुम्हाला परमेश्वर 2ऱ्या अध्यायात त्याला परमेश्वर नाव दिलंय हे कसं समजेल? पहिल्या अध्यायात देव 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 उत्पत्तीच्या पुस्तकाच्या जनरल टर्मिनॉलॉजी. सार्वजनिक देव सगळ्यांना म्हणू शकतात, जगातले वेगवेगळे धर्मप्रांताचे लोक देव म्हणू शकतात. परंतु मग तो 2ऱ्या अध्यायात म्हणतो परमेश्वराने हे केलं, परमेश्वराने ते केलं, परमेश्वराने ते केलं, परमेश्वर असा आहे. आणि आमच्या देवाला परमेश्वर म्हणून संबोधण्यात आलं. आणि आम्हाला तो म्हणतो, हे परमेश्वरा तू स्वर्गीचा देव आहेस ना. त्याचा प्रश्न म्हणजे त्याचा संशय नाही. तो म्हणतो तू स्वर्गीचा देव आहेस. कारण पुढचं जे वाक्य आहे ना ते मग आम्हाला शिकवतं की त्याचा अर्थ काय. तू स्वर्गाचा देव आहेस ना, राष्ट्राच्या सर्व राज्यावर तूच शास्ता आहेस ना. हे देवा, राष्ट्र जी सगळी चाललीत ना सध्या, तो म्हणतो ह्याच्यावर तू शास्ता आहे. परवा मागच्या 2-4 दिवसापूर्वी ट्रम्प साहेबांचं एक वाक्य आहे, लेट अस गो बॅक टू द बायबल. बायबल आम्ही आमच्या सामाजिक जीवनात घेऊन येऊयात. जसं अमेरिकेने बायबल सामाजिक जीवनातून काढलं, अमेरिकेमध्ये अधोगतीला सुरुवात झाली. पैसे तिथंच आहेत पण नैतिकता ढासळू लागली. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत, लेट अस गो बॅक टू द बायबल. आम्ही बायबल पुन्हा समाजात आणू, पुन्हा शाळेत आणू, पुन्हा गोष्टी करू, पुन्हा आपल्या ऑफिसेसमध्ये बायबल येऊ द्यात, पुन्हा एकदा वचनं दिसू द्यात. म्हणून देव म्हणाला यहुदी लोकांना, तू तुझ्या मुलांना वचनं शिकव. तुझ्या घरामध्ये भिंतीवर वचनं लाव, तुझ्या दाराच्या कपाळपट्टीवर वचनं लाव, तुझ्या गेटवरती वचनं लाव. येता जाता बसता उठता त्यांना तू ते शिकव. त्यांच्या अंतःकरणात ते बिंबव, त्यांना ते मनन करायला शिकव. कोण शिकवू शकतं? ज्याला माहिती आहे कसं करायचं तोच शिकवू शकतो. जर मलाच माहित नसेल तर माझ्या 3 लेकरांना मी शिकवणारच नाही. तो म्हणतो तू आहेस ना, तू शास्ता आहेस, तू राज्यावरती, तू राजांचा राजा आहेस. जगातले सगळे राजे तुझ्या अधिकारामध्ये आहेत, तू सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आम्ही येशूला म्हणतो किंग ऑफ किंग्स. एक सुंदर गाणं इंग्रजीमध्ये, जर जमलं तर कधी गारे मुलांना, किंग ऑफ किंग्स, लॉर्ड ऑफ लॉर्ड, ग्लोरी हालेलुया. ब्युटिफुल सॉन्ग. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, गौरव हालेलुया.
सुंदर गाणं आहे की जे गीत आम्हाला हे सांगतं, आमचा देव राजांचा राज आहे. तू म्हणतो तो ह्या सर्वावर आहे. आणि एवढंच नव्हे तर शास्त्र आम्हाला शिकवतो, देव राजे स्थानापन्न करतो, देव राजे लोकांना देतो. आणि म्हणून पहिल्या तिमोथीच्या दुसऱ्या अध्यायात तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुमच्या राजे लोकांसाठी प्रार्थना करा. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, आम्ही त्यांची निंदा करायची नाही, आम्ही त्यांच्यावर आरोप करायचे नाहीत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. मग तो पक्ष आम्हाला आवडत असो अथवा नसो, देवाने ते आम्हाला दिलेत ना, त्यांच्यासाठी आम्ही देवाची उपकारस्तुती मानून त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. मग मी त्या पक्षाचा आहे की नाही, मी मतदानाच्या वेळेस त्याला मतदान केलं की नाही, हे महत्वाचं नाही. मतदानापर्यंत अधिकार आमचा होता करायचा, देवाने त्याला राजा स्थानापन्न केलाय, म्हणून प्रार्थना करणं गरजेचंच आहे. म्हणून देवाच्या लोकराणी आणि ख्रिस्ती मंडळीने मुर्मूबाईंसाठी राष्ट्रपती म्हणून प्रार्थना करणं गरजेचीच आहे. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचीच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचीच आहे. कारण की देवाने आम्हाला सांगितलेली ती आज्ञा आहे की त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलीच पाहिजे. कारण की का, देवाने ते आम्हाला दिलेले आहेत. आणि पुढे तो म्हणतो पाहिल्यानंतर, तू स्वर्गाचा देव आहेस, तू राष्ट्रांचा शास्त्र आहे, तुझ्या हाती एवढे सामर्थ्य. आता दुसऱ्या पायरीवर तो आला, हे देवा तुझ्या हाती सामर्थ्य आणि पराक्रम आहे. ह्याला कुठून समजलं? ह्याच्या पूर्वजांनी सांगितलं आमचा देव सामर्थ्यशाली आहे. ह्याच्या पूर्वजांनी सांगितलं, अरे आम्ही रानात फिरत होतो, 40 वर्ष आम्हाला मन्ना खायला दिला. आम्ही एकदा म्हणालो आम्हाला खायचंय नॉनव्हेज दे, देवाने महिनाभर आम्हाला दिलं. मोशे बिचारा देवाकडे गेला. कोण आले की मोशे देवाकडे जायचं. काय झालं की, हे देवा, आता हे सगळे लोक म्हणतात ह्यांना टन हवं. मग देव म्हणतो देतो. मग देव म्हणाला, मोशे म्हणाला, देवा आमच्याकडे जे सगळे बकरे आहेत, आमचे जनावर आहेत, ते कापून ह्यांना द्यायचे काय? आणि आम्ही शास्त्र फार प्लेन वाचतो. देव म्हणतो माझा हात तोडका झालाय का? बघा बरं, मुलाला संगती घेऊन जावा दुकानात. समजा मुलगा कामाला लागलाय आणि मग आपण जायचं आणि वस्तू देत असताना मग तो पैसे द्यायचे, तो म्हणतो थांबा पप्पा मी देतो. आपण काय म्हणतो? खूप झालेत का? आवाज बिवाज टोन बिन बदललेला असतो आपला. खूप झालेत काय? देव म्हणतो माझा हात तोडका झालाय काय? तुझ्याकडे रिसोर्सेस ते वापरतो ते मीच तुला दिलेत, मी पुरवेल. आणि देवाने त्यांना महिनाभर मटण दिलं आणि इतकं दिलं की त्यांच्या नाकातून पडेपर्यंत दिलं. कारण देवाची इच्छा होती ह्यांनी रोज मन्ना खावा, ह्यांना खायचं होतं वेगळं. देव म्हणतो तुमचं वेगळं पण आहे ना, मी ऐकतो देतो. देव ज्या वेळेस आमच्या गोष्टीप्रमाणे ऐकून गोष्टी करतो ना, त्यावेळेस ते आम्हाला क्लेशदायक होतात. म्हणून यहुदी लोकांच्या, इस्रायल लोकांच्या नाकातून पडेपर्यंत दिलं. दुसऱ्या वेळेस त्यांनी पुन्हा अशीच गोष्ट केली, ज्या वेळेस त्यांनी राजा मागितला आणि शमूएल म्हणतो अरे असं करू नका, देव तुमचा राजा आहे. ते म्हणले आम्हाला दिसणार राजा पाहिजे, न दिसणारा राजा नको. जगामध्ये सध्या पण ओढाता नाही, आमच्या गोष्टी अशा पाहिजे. मुलांना असं वाटतं, तरुण मुलांना आमचे वडील सिरियल मधल्या पप्पासारखे असावे. तर त्या माणसाला कोटी रुपये भेटतात महिन्याला, त्याला स्क्रिप्ट नुसती फॉलो करायला काय हरकत आहे? कधी कधी नंदेला वाटतं माझी आई पण माझ्या भाऊच्या संगती ह्या सिरियल मधल्या सासू सारखीच असावी. परवा दिवशी एक व्हिडिओ बघितला आणि त्यातले जेवढं मोठं इतर रंगवलेलं तेवढी क्रूरती बाई सिरियल मधली. आम्ही कठीणतेकडे जात आहोत. आमचा देव हे नाही सांगत. आणि त्यांनी ते मागितला राजा, आणि राजा मागितल्यानंतर त्यांना शाऊलाच्या काळात समजलं अरे राजा फार भयंकर असतो. का? राजाने ह्यांची तरुण मुलं घेतली, अरे चल माझ्या बगीचेत काम कर. त्यांच्या मुली घेतल्या आणि त्यांनी काय केलं? हलवा बनवला ठेवायला, स्वीट खायला ठरवलं. स्वीट कोण बनवतात? हलवा बनवणार आहे ना. हलवा म्हणजे स्वीट पदार्थ आहे. शाऊलाला असं वाटलं अरे नाही, आज ह्यांच्या घरातली मुलगी आहे, तिला बोलवून तिच्याकडनं मला आता हलवा खायचा स्वीट. की त्याला निरोप पडला, पाठवा तुझ्या मुलीला, मला तिच्या हातचं आज खीरपुरी खायची. आज प्रजासत्ताक दिन ना, जिलबी, श्रीखंड, बासुंदी, दुपारी सगळं हे जेवण आहे ना. आणि
आम्हाला ते तो बोलवायचा. आणि त्यावेळेस इस्रायल लोकांना समजलं राजा फार कठीण होता, आमचा देव राजा चांगला होता. आणि म्हणून तो म्हणतो, हे देवा, आम्ही जे आहोत त्याला समजलं की जे केलं ते कठीण आहे. आणि तो म्हणतो, तू पराक्रमी आहेस, तू आम्हाला पराक्रमाने ही जमीन दिलीस, हे वचनदत्त भूमी तुझा मित्र अब्राम ह्याच्या वंशाला तू दिलीस. आणि आज हे देवा आम्ही तुला मागत आहोत, पुन्हा एकदा तुझं सामर्थ्य आणि पराक्रम तू सिद्धीस आण. प्रार्थना केली, लोक प्रार्थना करत राहिले. आणि हे सगळं होत असताना हे लोक प्रार्थना करत आहेत. त्या ठिकाणी एक जण आहे अहयेजेल, त्याच्यावर देवाचा आत्मा आला आणि देवाच्या आत्म्याने यहोशाफाटाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आणि तो म्हणतो, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. ह्याचा अर्थ यहुदी राष्ट्र घाबरलेलं होतं. देव म्हणतो घाबरू नका. देव अनेक वेळेस आम्हाला सांगतो घाबरू नका, भिवू नका. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये भीती येणं, घाबरणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याला काही कष्ट करावे लागत नाही. देव म्हणतो पहिली गोष्ट तू घाबरू नकोस. दुसरी गोष्ट सांगत आहे कचरू नका. दुसरी कचरू नका म्हणजे त्यांच्यासमोर कच खाऊ नका. बघा कधी कधी माणसं कच खातात ना, अरे तो मोठा माणूस आहे, तो म्हणतो एवढं सैन्य पाहून तू कच खाऊ नको यहोशाफाट आणि तुझे लोक. का? कारण म्हणतो युद्ध तुमचे नव्हे, युद्ध देवाचे आहे. देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये आलेले अम्मोनी, मोवाबी, सैर डोंगरातले लोक यांच्याविषयी देव आज म्हणत असताना म्हणतो यहोशाफाटाला, अरे तू घाबरू नकोस, युद्ध माझं आहे, ह्यांच्या संगती मी लढेल, माझ्या पद्धतीने लढेल. आणि ज्यावेळेस मी लढेल त्यावेळेस मी तुला गौरव मिळवण्यासाठी मी लढणार आहे. परमेश्वराने सांगत असेल युद्ध माझं आहे, तू शांत राहा, तू बघत राहा, तू गोष्टी करत राहा, परंतु तुला काही गोष्टी करायच्यात. आणि देवाने सांगितलं उद्या मात्र तू त्यांना भेटायला जा, युद्धाला जा. आता युद्धाला जाताना कोण गेलं पाहिलं पुढं? तलवार, भाला, ढाल असणारे सैनिक गेले पाहिजे, त्यावेळेस ते होतं ना. इथं यहोशाफाटाने काय केलं माहितीये का? देवाची स्तुती करणारे, आराधना करणारे, गाणं गाणारे हा सगळा समुदाय स्त्री पुरुष पुढे आणले आणि ते सगळे गात निघालेत. आणि त्यांनी कुठलं स्तोत्र गायलं? कुठलं स्तोत्र गायलं? हा, तिथं लिहिलंय व स्तोत्राचं नाव बघा ना तुम्ही. वचन 21, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गा. त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची दया स्तोत्र संहिता 136 हे म्हणत चला. सैनिक माग असाच एक वृत्तांत अगोदर यरुयाच्या तटाच्या भोवती घडला. ते निघाले याजक लोक घेऊन खांद्यावरती देवाच्या कार्याचा कोश. पुढं तुतारी वाजवणारे, नरशिंग वाजवणारे लोक आहेत. पहिली फेरी, दुसरी फेरी, 6 दिवस 6, 7व्या दिवशी 7 फेऱ्या आणि खाली पडला. इथंही देवाची स्तुती करत निघाले, देवाच्या स्तुतीला स्थान दिलं, देवाची आराधना करत पुढे चालले. देव आमचा जो देव आहे, कारण त्याची दया आमच्यावर सनातन आहे, पूर्वजापासून तो आमच्यावर दया करत आला आणि आजही तो दया करणार आहे याचं त्यांना माहित होतं. आणि म्हणून ते स्तुती स्तवन करत निघाले. आणि त्याच वेळेस काही लोक दबा घालून बसलेले, त्यांनी त्यांची वाट अडवली आणि युद्धाला तोंड फुटलं. तोपर्यंत हे सगळे लोक चालेत, स्तुती आराधना ऊपर जाती है, दाय लव्हिंग काइंडनेस इज बेटर दॅन लाईफ. होईल वृष्टी कृपेची, ईश्वराची दया किती, हे सगळं स्तुती गात निघालेत. इथं देवाने त्याचं काम सुरू केलं. ज्या वेळेस आम्ही देवाची स्तुती करतो त्यावेळेस देव त्याचं काम प्रामुख्याने करतो. म्हणून संत पाऊल लिहिताना असं म्हणतो, तुम्ही तुमची प्रार्थना उपकार स्तुती सहित देवाला सादर करा. नेहमी एक पुस्तक सांगतो, सुंदर पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे पॉवर अँड प्रेज, स्तुती सामर्थ्य. पुस्तक वाचा प्रिय बंधू भगिनींनो. प्रार्थनेपेक्षा त्या स्तुतीमध्ये काय सामर्थ्य समजतो. एखादा माणूस त्रास देतोय ना, त्यासाठी देवाची स्तुती करा. घरात पैसे नाहीत ना, देवाची स्तुती करा. आजारपण आहे ना, देवाची स्तुती करा. मुलं ऐकत नाही ना, देवाची स्तुती करा. घरामध्ये कठीणता आहे, देवाची स्तुती करा.
नवरा बदलत नाही त्यासाठी देवाची स्तुती करा, बायको बदलत नाही देवाची स्तुती करा, देवाची स्तुती करा. बघा देव काम करताना दिसतो. हे निघाले इकडं, देवाने त्याचं काम सुरू केलं. दबा धरून बसलेले लोक आले आणि त्यांनी सैर डोंगरातल्या लोकात काम सुरू केलं आणि काम सुरू झालं आणि त्यांच्यामध्येच बिघाड झाला. झालेलं जे ठरलं होतं सगळ्यांनी मिळून प्रांत लुटायचा आहे ते सगळं ठरलं. ते एकमेकांना मारू लागले आणि तोपर्यंत हे गीत गात 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 एका त्या असणाऱ्या वॉच टॉवरला आले. तिथून उभा राहून दिसतं की बाहेर पुढं काय चाललंय आपल्या देशाच्या. तिथं आल्यानंतर त्या टेहळणी बुरुजावरती आल्यानंतर त्यांना पाहिलं, अरे खूप प्रेतं पडलेली दिसतात, खूप प्रेतं पडलेली दिसतात. आणि मग ते घुसले आणि त्यांनी पाहिलं, अरे हे सगळे मेलेत, माणसं मेलेत. कारण देवाने त्या ठिकाणी काम केलं आणि माणसं मरण पावले आणि मग त्यांनी लूट लुटली. आता बघा, देवाने प्रार्थना ऐकली, देवाने फक्त विजय दिला नाही, देवाने आता ह्यांना लूट दिली. आणि ती लूट साधीसुधी नव्हती, ती लूट साधीसुधी नव्हती. तिथं लिहिलंय ते 3 दिवस लूट वाहून नेत होते. किती भेटला असेल हो, 3 दिवस, 3 दिवस लूट वाटून नेली. पहिला आशीर्वाद देवाने युद्ध थांबवलं, विजय दिला. दुसरा आशीर्वाद देवाने लूट दिली. आणि तिसरा आशीर्वाद आलेल्या 30व्या वचनात म्हणलेला आहे, तेथून पुढे अवतीभोवतीचे असणारे राष्ट्र यांना परमेश्वराचा धाक पडला आणि यहोशाफाटाच्या जीवनामध्ये पुन्हा कोणी त्याच्या संगती युद्ध करायला आलं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आज आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण प्रसंग येतो, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण गोष्टी येतात, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अरिष्ट काळ येतो, त्यावेळेस देखील आम्ही देवाला हाक मारून म्हटलं पाहिजे, हे देवा, आमच्या पूर्वजांच्या देवा, आमच्या पूर्वजांनी जर आम्हाला त्याची माहिती सांगितली असेल तर आम्ही म्हणतो आमच्या पूर्वज, नाहीतर मग आम्ही म्हणताना म्हणतो अब्रामाच्या देवा, इसाकाच्या देवा, याकोबाच्या देवा. एखाद्या नवविश्वासणाऱ्यांनी म्हटलं तर चांगलं आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी उदाहरण सांगितलं, ती बाई म्हटली ह्या बारामतीच्या चर्चच्या देवा, आणि देवाने तिचं ऐकलं. तिला माहीतच नाही काय प्रार्थना करायची. त्या चेन्नईमध्ये एक देवाचे सेवक संदेश सांगत होते आणि त्यांनी सांगितलं, देवा लाजाराला मेल्यातून येशूने 4थ्या दिवशी उठवलं. आणि ती बाई एकटीच खेडेगावातून यायची आणि खेडेगावातून आल्यानंतर ती बाई परत आपल्या घरी गेली. तिच्या शेजारी तरुण मुलगा मरण पावला त्यानंतर आठवड्यामध्ये, आणि ती सगळे लोक रडत राहिले. ही आली म्हातारी बाई बाहेर, ती बघत राहिली आणि ती एकटीच गावामध्ये ख्रिस्ती. आणि तिने विचारताना विचारलं, मी प्रार्थना करू का? आता लोक म्हणले, कर प्रार्थना. आणि त्या बाईने प्रार्थना केली. मला माहित नाही बायबलमध्ये काय लिहिलंय, मला माहित नाही बायबलमध्ये काय लिहिलंय, पण त्या दिवशी रविवारी चर्चला गेल्यानंतर त्या पालकांनी सांगताना सांगितलं की येशू मेलेल्याला उठवतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी ह्या मुलासाठी प्रार्थना करते, ह्याला पण उठव. आणि ते झोपलेला मुलगा उठून बसला मेलेला. नवीन विश्वासाने करू शकतात. आम्हाला अभिमान आहे ना. 3 पिढ्या, 4 पिढ्या, 5 पिढ्या, 10 पिढ्या, 8 पिढ्या, 15 पिढ्या, 20 पिढ्या, 200 वर्ष, 250 वर्ष, 300. महाराष्ट्रात मुळात सुवार्थ 200 वर्ष, 200 वर्षापासून आमची पिढी ख्रिस्ती आहे. तर आम्हाला हे माहित पाहिजे की माझ्या पूर्वजांनी मला काय सांगितलेलं आहे, माझ्या पूर्वजांनी मला कोणता देव दाखवलेला आहे. माझ्या पूर्वजांच्या जीवनात काम केलेला देव मला माहीतच असायला हवा. मग आम्ही म्हणू शकतो, हे आमच्या पूर्वजांच्या देवा, तू त्यांना सहाय्य केलंस, त्यांचं डोकं फुटण्यापासून तू वाचवलंस, त्यांच्या जीवाचा सांभाळ केला, त्यांचं संरक्षण केलं. कठीण काळामध्ये असताना तू संरक्षणाचं कवच टाकलंस, तुझ्या देवतांना तू पहारा करू दिलास, त्यांचा पुरवठा केलास, त्यांचं मार्गदर्शन केलंस, त्यांना आशीर्वादित केलंस. त्यांना मुलं होत नव्हती त्यावेळेस त्यांना तू मुलं दिलीस. ते कफल्लक होते त्यावेळेस त्यांना तू धन संपदेने आशीर्वादित केलंस. आणि आम्ही त्यावेळेस म्हणू शकतो, ज्यावेळेस आमचे पूर्वजांची गोष्ट आम्हाला माहीत असेल की ते ख्रिस्ताकडे कसे आले, ते जोपर्यंत सांगत नाही. म्हणून यहुदी लोकांमध्ये आजही परंपरा आहे, ज्यावेळेस वलांडण सण असतो, वलांडण सणाच्या दिवशी ते त्या टेबलावरती बसल्यानंतर जेवायला घरचा जो कर्ता पुरुष आहे तो पुरुष सांगताना सांगतो, आम्ही वलांडण सण का साजरा करतो. तो सांगताना सांगतो की आमचे पूर्वज मिस्रामध्ये असताना त्या रात्री काय घडलं, देवाने कसं सोडवलं. आणि म्हणून यहुदी मुलाला तुम्ही विचारलं वलांडण सण काय, तो सांगतो. एकटा एका संडे स्कूलमध्ये विचारताना विचारलं, आता आपण ईस्टर सणाकडे जाणार आहोत. मुळात तो ईस्टर नाही, तो पुनरुत्थान दिन आहे. ईस्टर सणाकडे जाणार आहोत. मग ईस्टर सण काय असतो?
आणि त्या संडे स्कूलच्या मुलांनी सांगताना, ईस्टपासून जे बाहेर येतं ते ईस्टर. भयंकर आहे. ह्या वेळेस लहान लेकरांचे निबंध वाचून मला आनंद झाला. त्या निबंधामध्ये बिब्लिकल गोष्टी, नाहीतर आपल्या मुलांना निबंध काय, करंजी केली, डोनट केला, कपडे घेतले, आणि 24 तारखेला रात्री आमच्या पालक साहेबांनी सांगताना सांगितलं, अरे एका निबंधात मावशी लिहिलं होतं, मी सांगतो ना मुलांनी काय, की त्या मेंढपाळांनी जीन्सची पॅन्ट घातली. हा निबंध, ह्या वर्षाची मुलांचे निबंध चांगले होते. आनंद वाटला वाचून. ते म्हणाले की आम्हाला हे समजलं नाताळ द्यायचा सण आहे. ते म्हणले लिहिताना आम्हाला हे समजलं नाताळ प्रीती करायचा सण आहे. ते लिहिताना हे म्हणतात की आम्हाला हे समजलं आपल्याला नसेल तरी आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे. ते लिहितात आम्ही ज्यावेळेस नाताळाच्या सणामध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला हे समजलं येशू माझ्यासाठी जन्माला आला. अहो, हे असणारी पिढी आम्ही घडवायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस पाहतो परमेश्वराने, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराने एली याजकावरती एक दोषारोप ठेवला. तो म्हणला, हे एली, तू माझ्यापेक्षा तुझ्या लेकरांवर जास्त प्रेम केलंस. सांभाळा, देवापेक्षा आपल्या लेकरांवरती जास्त प्रेम करू नका. ह्या यहोशाफाट म्हणतो, आमचे पूर्वज आमच्या कठीण काळात आम्ही म्हणलं पाहिजे आमच्या पूर्वजांनी काय केलं. जे बोर्डिंगमध्ये वाढलेत त्यांनी म्हटलं पाहिजे मिशनऱ्यांनी काय केलं. है ना, मिशनरी आईबाप झाले ना, झाले की नाही? कितीतरी जणांचे आईबाप झाले. जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी मीच गायरला पत्र लिहिलं होतं मी. आणि मी पत्रानंतर मी माझी ओळख करून दिली, मी कोण आहे. मी सांगितलं रतन श्रीवास्तव यांचा मी मुलगा. मग मी सांगताना सांगितलं तिवारी पाळे साहेबांचा जाव आहे. आणि ज्यावेळेस मिस गायरनी परत मला उत्तर त्यावेळेस तू म्हटले, अरे तू माझा नातू आहेस, कारण तुझे पप्पा बोर्डिंगमध्ये माझ्या वेळेस होते. आम्ही ज्यांच्यापासून आमच्याकडं आलं पूर्वजन ते सांगायला पाहिजे. नाही तर आमच्या पुढच्या पिढीच्या विहिरीमध्ये काहीच नसेल, त्याच्यामध्ये जर पोहरा टाकला ना तो रिकामी टन 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 वाजवतील. मग आम्ही काय सांगू माहिती आहे का? मग आमची मुलं सांगतील पुढच्या पिढीतली, पैसा, मान, डिग्री, धन दौलत, सन्मान कसा मिळवायचा, काय करायचं हे बोलतील. आम्ही हे सांगायला पाहिजे, हे देवाने आमच्यासाठी कसं केलं, देवाने आम्हाला कठीण काळातून कसं सोडवलं. आणि म्हणून ज्यावेळेस कठीण प्रसंग येतो त्यावेळेस देवाकडे धाव घ्यायला पाहिजे. देव आणि देवाने. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, ज्यावेळेस विजय मिळाला त्यावेळेस यहोशाफाट ज्यावेळेस परत यरुशलेमेकडे आला राजा म्हणून, त्यावेळेस त्या दिवशी यहोशाफाट येत असताना युद्ध जिंकणारा माणूस म्हणून, राजा म्हणून नाही आला. तो येत असताना देवाचा उपासक म्हणून आला. ते पुन्हा येताना देवाचं स्तुतिस्तवन गात आले. देवाचा सन्मान देवाला द्यायला शिकायला पाहिजे. म्हणून आम्ही जे काही देवाच्या द्राक्षमळ्यात करतो ते करत असताना देवाने आमच्याकडून करून घेतले म्हणून केलंय. पास्टर अब्राहम श्रीवास्तव जे आहेत हे शून्य आहेत. मर्त्य मनुष्य तो काय की त्याची आठवण करावी. पास्टर सचिन वागळे शून्य आहेत. मर्त्य मनुष्य तो काय की त्यांची आठवण करावी. पास्टर जॉय जाधव शून्य आहेत. मर्त्य मनुष्य तो काय की त्याची आठवण करावी. आम्ही जे देवाच्या द्राक्षमळ्यात करतो ना ते आम्ही देवासाठी करतो. आणि म्हणून देवाचं गौरव झालं पाहिजे. आम्हाला मान, सन्मान, गौरव ह्याच्याऐवजी सर्व समर्थ देवाला ज्याप्रमाणे स्वर्गामध्ये 24 वडील, उपासना प्रार्थना काय माहितीये का, प्रार्थना आहे स्वर्गामध्ये 24 वडील आपला मान काढून ठेवतात, सन्मान काढून ठेवतात. आम्ही देवाकडे ज्यावेळेस येतो ना आमचे सन्मान मोडकळीस गेले पाहिजे. आणि म्हणून देवाकडे नंतर देवाचं गौरव झालं पाहिजे. शेवटचं वाक्य सांगतो आणि मग थांबत आहे. कठीण काळात नेहमी देवाकडे जा. नोबडी कॅन बीट अ मॅन ऑफ प्रेयर. जो मनुष्य प्रार्थनेचा मनुष्य आहे त्याला ह्या जगात कोणीही हरवू शकत नाही. आमेन म्हणावं. आमेन म्हणायला शिकायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? कधी कधी आपल्याला कोण वाटतं म्हणजे आम्ही काय पेंटिकॉस्टल, अजिबात नाही. द मॅन ऑफ प्रेयर, नोबडी कॅन बीट अ मॅन ऑफ प्रेयर, है ना. प्रार्थनाशील मनुष्याला कोणी हरवू शकत नाही. आणि ते सत्य आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे. आणि म्हणून आम्ही यहोशाफाटासारखे प्रार्थना करणारे लोक झालो. आला कठीण काळ की लगेच जायचं. मध्यस्थीची प्रार्थना कोण करू शकतं माहितीये का? कोण करू शकतो?
मला प्रार्थना येते म्हणून मी मध्यस्थीची प्रार्थना करू शकत नाही प्रियबंधू. मध्यस्थीची प्रार्थना ती व्यक्ती करू शकते की ती व्यक्ती जर समजा इथं आल्यानंतर ती 10 मिनिटं प्रार्थना करते, तर त्या व्यक्तीचं जीवन दररोजचं 1/7 70 मिनिटं ती देवासंगती वेळ घालवत असेल, तिने इथं येऊन प्रार्थना करायची. इथं काय दिखावा नाही ना हो प्रार्थना, बरोबर आहे की नाही? इथं काय कॅटेगरी नाही प्रार्थना. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मत्ते शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये किंवा 6व्या अध्यायामध्ये तो म्हणतो प्रार्थनेविषयी, ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस त्यावेळेस आपल्या खोलीत आत जा, दार बंद कर आणि मग आपल्या स्वर्गीय देवाची प्रार्थना कर. ज्याचं वैयक्तिक देवासंगती प्रार्थनामय जीवन 3/4 आहे, तो 1/4 इथं उभा राहून प्रार्थना करू शकतो. नाही तर आमचा दिखावा आहे. येशूच्या काळामध्ये देखील शास्त्री आणि परुषी जे आहेत ना, त्यांना मोठ्या मोठ्या लांब लांब प्रार्थना करणं आवडायचं आणि येशूने त्यांच्यावर दोषारोप लावला. रोजचं जर माझं प्रार्थनामय जीवन आहे तर मी इथून प्रार्थना करू शकतो, करत नाही तर मी या ठिकाणी मध्यस्थी प्रार्थना करत असताना यासाठी प्रार्थना करतो की मी देवासंगती बांधलेला आहे आणि देवाकडे मी रदबदली करतोय. मग माझे शब्द सर्वसाधारण असले तरी चालतील, मला अलंकारिक शब्द येत नसले तरी चालतील, मला सोन्याला सोनं म्हणता येतंय त्याला सुवर्ण म्हणता येत नाही म्हटलं तरी चालेल, पण माझं वैयक्तिक जीवन तिथं असावं. कारण की देवाची भक्ती ही आम्हाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, देवाची भक्ती देवाच्या गौरवासाठी आहे आणि ते गौरव आम्ही करायला हवं. प्रार्थना करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेव, आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस अरिष्ट येतात, संकट येतं, कठीण काळ येतो. त्यावेळेस परमेश्वर आम्ही सर्व तोपरे आमचं लक्ष त्या यहोशाफाटासारखं तुझ्याकडे लावावं, कारण सर्व गौरव आणि सन्मान तुझा आहे. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासरून सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.